नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भविष्यातील तरुण शास्त्रज्ञांनो, आज आपण एका भन्नाट प्रवासाला निघणार आहोत. या माहितीतून आपण वनस्पतींच्या जगात अगदी जमिनीखाली चालणाऱ्या एका रहस्यमय गोष्टीचा शोध घेणार आहोत. आणि हो, भविष्यात आपल्या सर्वांच्या ताटात जेवण कसं येणार आहे याचं अत्याधुनिक कृषी विज्ञानही समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. कधी एखाद्या मोठ्या शेताकडे बघून तुम्हाला असा प्रश्न पडलाय का की या इवल्याशा बियांमधून पृथ्वीवरच्या अब्जावधी लोकांचं पोट भरेल एवढं अन्न कसं काय तयार होतं? वरवर पाहता हे एखाद्या जादूच्या खेळासारखं वाटतं, नाही का? पण थांबा, ही कोणतीही जादू नाहीये, तर यामागे दडलंय एक अत्यंत गुंतागुंतीचं आणि भारी असं विज्ञान. आजच्या या आपल्या फील्ड मिशनचे टप्पे अगदी सोपे आहेत. आधी आपण शेतीसमोरील आव्हान समजून घेऊ, मग जमिनीखालच्या गुप्त जगात डुकावू, त्यानंतर वनस्पतींची प्रतिकारशक्ती कशी वाढवायची ते पाहू, शेतात वापरलं जाणारं विज्ञान समजून घेऊ आणि शेवटी आपल्या भविष्याची कापणी कशी होईल यावर चर्चा करू. सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून, शेतीसमोरील आव्हान. बघा, कृषी विज्ञानाची खरी कमाल समजून घ्यायची असेल तर आपलं अन्न ताटात येण्याआधी त्याला कोणकोणत्या मोठ्या आणि कठीण संकटांचा सामना करावा लागतो हे आपल्याला आधी समजून घ्यायला हवं. कारण शेती करणं हा काही मुलांचा खेळ नाहीये. जेव्हा कडक ऊन पडतं, जमीन पूर्णपणे कोरडी ठणठणीत होते आणि हवामान अत्यंत खराब असतं, तेव्हा पिकांची काय अवस्था होत असेल याचा विचार करा. आपला संपूर्ण जागतिक अन्नपुरवठा अशा वेळी किती धोक्यात येऊ शकतो याची कल्पना तुम्हाला आलीच असेल. जरा विचार करा, जर अन्नच पिकलं नाही तर उद्याच्या जगाचं काय होईल? आता वळूया दुसऱ्या टप्प्याकडे, जमिनीखालील गुप्त जग. अशा कठीण परिस्थितीतही आधुनिक विज्ञान या वनस्पतींना जिवंत राहायला कशी मदत करतं हे शोधून काढायचं असेल तर आता आपल्याला आपली एक्स-रे व्हिजन वापरावी लागेल. चला, जमिनीखाली नक्की काय चालतं ते पाहूया. तुम्हाला ऐकून कदाचित नवल वाटेल, पण वनस्पतींचे जे मुख्य पॉवर इंजिन असताना ते जमिनीच्या खाली एका लपलेल्या जगात अगदी गुपचूप आणि शांतपणे आपलं काम करत असतं. मुळांमधून जो पोषक तत्व आणि ऊर्जेचा प्रवाह सतत वाहत असतो, तेच त्यांच्या वेगाने होणाऱ्या वाढीचं आणि जिवंत राहण्याचं सर्वात मोठं रहस्य आहे. आपण रोजच्या जेवणात गाजर, मुळा, बटाटा, बीटरूट अशा कितीतरी भाज्या खातो. पण या भाज्यांच्या वेगवेगळ्या मुळांमधून ही चमकणारी ऊर्जा कशी प्रवास करते हे पाहणं खरोखरच थक्क करणारं आहे. हीच ऊर्जा त्यांच्या वाढीसाठी आणि अस्तित्वासाठी एका लाईफलाईनसारखी म्हणजे जीवनवाहिनीसारखी काम करते. आपला तिसरा टप्पा आहे वनस्पतींची प्रतिकारशक्ती वाढवणे. आता बघा, जसं आपल्याला आजारी पडू नये म्हणून विटामिन्सची गरज असते, अगदी तसंच वनस्पतींच्या मुळांचीही अद्भुत इंजिनं व्यवस्थित चालण्यासाठी त्यांनाही एका खास आधाराची गरज असते. आणि इथेच विज्ञान आपल्या मदतीला धावून येतं. ॲग्रिजिनियस अमोसिल सारखं नाविन्यपूर्ण प्लांट इम्युनिटी बूस्टर याचंच एक उत्तम उदाहरण आहे. हे एक असं तंत्रज्ञान आहे जे वनस्पतींची रोगप्रतिकारशक्ती वाढवतं आणि पिकांचं आतून संरक्षण करतं. कृषी विज्ञान पिकांना हा आवश्यक आधार देऊन त्यांना एखाद्या सुपरहिरोसारखी ताकद देतं. जेव्हा हवामानात भयानक बदल होतात किंवा पिकांवर रोगांचा हल्ला होतो, तेव्हा ह्या तंत्रज्ञानामुळेच पिकांना त्यांच्याशी दोन हात करण्याची ताकद मिळते. हे अगदी त्यांच्यासाठी एका अभेद्य ढालीसारखं काम करतं. आता चौथा टप्पा, शेतातील विज्ञान. आपण हे तंत्रज्ञान तर समजून घेतलं, पण जगभरातले आपले कष्टकरी शेतकरी याचा त्यांच्या शेतात प्रत्यक्ष वापर कसा करतात ते आता जाणून घेऊया. पिकांचं योग्य संरक्षण करण्यासाठी काही अत्यंत अचूक आणि वैज्ञानिक पायऱ्या फॉलो कराव्या लागतात. हे इम्युनिटी बूस्टर्स पानांच्या पृष्ठभागावर आणि आपण मगाशी पाहिलेल्या त्या खोल चमकदार मुळांपर्यंत अगदी व्यवस्थित पोहोचतील याची खात्री यातून केली जाते. यातील पहिली पायरी म्हणजे पानांवर अतिशय काळजीपूर्वक फवारणी करणं. यामध्ये पानांच्या पृष्ठभागावर हे सूक्ष्म आणि आरोग्य वाढवणारे घटक थेट फवारले जातात. यामुळे होतं काय की वनस्पती ते घटक लगेच शोषून घेतात आणि त्यांचं तात्काळ संरक्षण सुरू होतं. दुसरी पायरी म्हणजे थेट मुळांना पाणी देणं. असं केल्याने माती पूर्णपणे ओली होते आणि आपण मगाशी पाहिलं ना, ते वनस्पतींच्या मुळांचं शक्तिशाली इंजिन. ते इंजिन सशक्त वाढीसाठी आवश्यक असलेली सगळी महत्त्वाची पोषक तत्वे जमिनीतून अधिक जोमाने शोषून घ्यायला सुरुवात करतं. आणि आता आपला शेवटचा टप्पा, आपल्या भविष्याची कापणी. सुरुवातीच्या त्या सर्व अडचणींवर मात करून जेव्हा हे वैज्ञानिक उपाय शेतात वापरले जातात, तेव्हा त्याचे जे परिणाम दिसतात ना, ते खरोखरच थक्क करणारे आणि डोळ्यांचं पारणं फेडणारे असतात. सकाळच्या कोवळ्या उन्हात दूरवर पसरलेली ही मक्याची आणि हिरव्यागार पालेभाज्यांची बहरलेली शेतं पहा.
वनस्पतींचं जीवशास्त्र अचूक समजून घेऊन त्यांना आपण जो वैज्ञानिक पाठिंबा दिला त्याचाच हा अत्यंत यशस्वी आणि सुंदर परिणाम आहे. उद्याच्या जगाची धुरा सांभाळणाऱ्या तुमच्यासारख्या स्मार्ट विद्यार्थ्यांसाठी भविष्याच्या दृष्टीने हे 3 महत्त्वाचे मुद्दे नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे मुळे ही वनस्पतींची अदृश्य पण शक्तिशाली ऊर्जा इंजिनं असतात. दुसरं, वनस्पतींना तणावातून वाचण्यासाठी विशेष प्रतिकारशक्तीची गरज असते. आणि तिसरं म्हणजे हे कृषी विज्ञानच खऱ्या अर्थाने आपली जागतिक अन्न सुरक्षा निश्चित करतं. थोडक्यात सांगायचं तर फक्त जमिनीत बिया पेरणं म्हणजे शेती होत नाही. पिकांच्या वाढीचं योग्य पोषण करणं आणि सर्वांसाठी विपुल अन्न उपलब्ध करून देणं हा एक अत्यंत समर्पित असा वैज्ञानिक प्रयत्न आहे. याच प्रयत्नामुळे संपूर्ण जगाचं पोट भरतं आणि म्हणूनच हा विषय तुमच्या आणि आपल्या सर्वांच्या भविष्यासाठी इतका महत्त्वाचा आहे. आता आपण या माहितीच्या शेवटाकडे आलो आहोत. पण जाता जाता एका इवल्याशा रोपट्याच्या नाजूक आणि लवचिक स्वरूपाकडे पाहताना मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. काय वनस्पतींमधील हा सूक्ष्म ऊर्जेचा प्रवाह समजून घेणं हीच मानवजातीच्या अस्तित्वाची अंतिम गुरुकिल्ली असेल का? कारण खरं सांगू, आपलं आणि या पृथ्वीचं संपूर्ण भविष्य या पानांवर साचलेल्या पाण्याच्या छोट्याशा थेंबांवर आणि त्यांच्या आरोग्यावरच अवलंबून आहे. यामुळेच कृषी विज्ञान हे येणाऱ्या पिढीसाठी अभ्यास करण्यासाठी सर्वात आकर्षक आणि अत्यंत महत्त्वपूर्ण क्षेत्र बनतं. त्यामुळे विचार करत रहा, शिकत रहा आणि नवीन गोष्टी शोधत रहा.